नमस्कार मित्रांनो. आज महात्मा ज्योतिबा फुले एका क्रांती सूर्याची जयंती जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि त्या निमित्तानं तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी या राष्ट्रपिता महात्मा फुल्यांबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच. पण सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पावनवाला हा धन्य महात्मा झाला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना उद्देशून वरील ज्या पंक्ती म्हटल्या आहेत त्या महात्मा फुलेंच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांची दालने खुले करणाराच ठरतो. विद घाटे नावाचा व्यक्ती महात्मा फुलेंच्या कार्याचे वर्णन ऐकून प्रेरित होऊन त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले यांच्या संदर्भात केलेल्या अपमानजनक वक्तव्याची माफी मागत म्हणतो की नुसता मुजरा चालायचा नाही तर फुलेंना लोटांगणच घातले पाहिजे. यावरून लक्षात येतं की महात्मा फुले हे फक्त आणि फक्त एखाद्या समाजाचा घटक म्हणून कार्य करत नव्हते, तर ते महात्मा म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत होते, पोहोचत आहेत आणि सदैव पोहोचत राहतील. महात्मा फुलेंच्या शत्रूंना सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याची दखल भविष्यकाळात घ्यावीच लागली आणि त्यांच्या कार्यापुढे आणि विचारांपुढे नतमस्तक व्हावं लागलं. परंतु ज्या कुणबी, माळी, मराठा, ओबीसी समाजाकरता महात्मा फुलेंनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, संपत्ती खर्ची घातली, ज्या बहुजन समाजाला महात्मा फुलेंनी नवप्रेरणा आणि प्रोत्साहन दिले, त्या बहुजन समाजाने मात्र विचार आणि कार्यातून समाजाला ही दिशा दाखवण्याचं कार्य अविरत करणं अपेक्षित आहे आणि अजूनही ते कार्य कुठेतरी अर्धवट आहे. आणखी त्या कार्यामध्ये भरपूर अशा महत्त्वपूर्ण कक्षा व्यापक स्वरूपात भरण्याची, समाजापर्यंत पोहोचण्याची, दीनदलितांना मदत करण्याची, गावोगावी हा विचार शिक्षण, समाज, राजकारण, अर्थकारण, शेती, पाणी, स्वच्छता, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, इतर कितीतरी गोष्टी ज्या महात्मा फुल्यांच्या आणि आपल्या संत महात्म्यांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचल्या, त्या समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. खरं तर आज आमच्या बहुजनांची ही शोकांतिका आहे की आम्ही फक्त आणि फक्त आधुनिक युगाच्या लाईफस्टाईलमध्ये अडकलेलो आहोत आणि आधुनिक जगासोबत प्रगती करणं आवश्यक आहे, असायलाच पाहिजे. पण सोबतच महात्मा फुल्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शिवछत्रपतींनी दिलेली शिदोरी विचारांची, शिदोरी सत्कर्माची आणि नैतिकता, माणुसकीचं देणं हे एक ऋण म्हणून फेडण्याची गरज आहे. त्यामुळे विकासाच्या प्रवाहामध्ये प्रत्येकाला सामावून घेणं हे लोकशाहीचं राज्य आहे असं आपण म्हणतो, परंतु राजकीय व्यवस्था आत कुठे तिथे तशी दिसत नाही आणि म्हणूनच त्या राजकीय व्यवस्थेला सुव्यवस्थित करण्याचं कार्य आपल्याला या विचार आणि कार्यांच्या माध्यमातून करायचं आहे. 150 वर्षाआधी भारतातील बलाढ्य इंग्रजी सत्तेला न भिता इंग्रजांना उद्देशून महात्मा फुले म्हणाले होते की इंग्रज सरकारच्या कारभारामुळे मेहनती, दिलगीर, चोरटे खुशाल मोठे बनले. नित्य नवे कर, टॅक्सेस ज्याला आपण म्हणतो, शेतकऱ्यांच्या बोडक्यावर बसून त्यांचे द्रव्य मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने गोळा करण्याचे धोरण असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि इंग्रज सरकार ऐशाराम, धुळपट्टी आणि भेकड आहे असं म्हणण्याचं सामर्थ्य, ती ताकद, ते धैर्य त्या काळी महात्मा फुल्यांनी दाखवलं
आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर अमृत काळामध्ये आम्ही निवडून दिलेले सरकारसुद्धा त्या इंग्रजांसारखंच जर वागत असेल तर जनतेच्या दैनंदिन गरजांबाबत शेतकऱ्यांचा जो आसूड आहे, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, खऱ्या अर्थानं त्या कधी पूर्ण होणार या संबंधी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणजे गोरे गेले आणि काळ्यांच्या गुलामगिरीत आपण जगत आहोत असंच म्हणायला हरकत नाही. म्हणून मित्रांनो, शेतकरी आणि शूद्रादी मागासवर्गीय दीनदलित दैन्य अवस्थेस असलेल्या समाजाला आपल्याला पुढे आणणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त पोस्टरबाजी, बॅनरबाजी किंवा दिखावा करणं, महात्मा फुलेंसारखा वेशभूषा करणं ही एक वेगळी बाब आहे. आणि त्यांच्या विचारांना, कार्याला समजून घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन, माझं नेहमीच लाईफ लेसन्सच्या माध्यमातून एकच राहतं की मी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतोय का, खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली वास्तविकरित्या उतरवतोय का, माझं जीवन मी तसं जगतोय का, यावर सुद्धा खूप महत्त्व असतं. कारण विचार करणं, पुस्तकं लिहिणं, लिखाण करणं, बोलून दाखवणं ही क्रिया अर्धवट आहे. ती आवश्यक आहे संदर्भासाठी, पण प्रत्यक्षात जर ती उतरत नसेल तर त्या विचार, वाणी आणि पुस्तकांतील लिहिलेल्या अक्षरांना अर्थ राहणार नाही. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले, आमचे राष्ट्रपिता, त्यांनी सांगितलेला हा विचार कार्याचा संदेश, त्यांनी जगलेलं जीवन आपण समोर ठेवून एक आदर्श निर्माण करणारं जीवन जगावं खऱ्या अर्थानं वास्तविकतेत, हेच आज इथे सांगावंसं वाटतं. सत्ता तुझी राणीबाई हिंदुस्थानी जागृत नाही, जिकडे तिकडे फक्त आणि फक्त बेबंदशाही डोळे उघडून पाही, चहूकडे फक्त आणि फक्त वादविवाद आणि राजकारण होई, वादविवाद आणि राजकारण होई. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो संघर्ष केला तो फक्त शूद्राधिकांच्या हक्क आणि अधिकारांसाठीच होता असे समजणे हा एक प्रकारे त्यांच्या सर्वकष कार्यावर अन्याय केल्यासारखा आहे. फुलेंची भूमिका ही संघर्ष आणि सर्वकष मानवतावादी अशा स्वरूपाची होती. मानवी जीवनात जे जे वाईट आणि रोगट आहे किंवा येणार आहे अशी शक्यता वाटते, त्याविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले आणि जीवाच्या कराराने, आकांताने या युद्धामध्ये ते हयातभर लढले. त्यांनी सुरू केलेले हे युद्ध अजूनही संपलेलं नाही मित्रांनो. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा फुलेंच्या मावळ्यांनी हातात लेखणी घेऊन, हातात मशाल घेऊन पुन्हा लढणं अपेक्षित आहे. नव्या नेतृत्वाला शाहू फुले आंबेडकरांच्या शिष्य रूपानं आपण जगणं, जगवणं आणि या भारताला खऱ्या अर्थानं संविधानिक लोकशाही प्रगतीपथावर घेऊन जाणं हेच आपलं परम कर्तव्य आहे असं आज म्हणावं लागेल. 11 एप्रिल हा दिवस तेवढाच महत्त्वाचा आणि म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि शतशवंत वंदन करतो. आणि मी आशिष हाडके, लाईफ लेसनच्या माध्यमातून हे एक व्यक्तिमत्व, हे जीवनाचे धडे आपण घेणं अपेक्षित आहे, एवढीच सदिच्छा इथे व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.